विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या 2 अधिवेशनांमध्ये विरोधकांचं अस्तित्व फारसं दिसलं नाही। सरकार संख्याबळाच्या जोरावर आवाज दाबतंय असा आरोप विरोधकांनी केलाय। त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी पावसाळी अधिवेशन होणार आहे। त्यामुळे विरोधक अस्तित्व दाखवण्यासाठी सरकारवर तुटून पडणार असं दिसते। पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। पावसाळी अधिवेशनात राजकारण तापणार, सरकारला घेरण्यासाठी विरोधकांचा प्लॅन, कोणत्या मुद्द्यांनी गाजणार अधिवेशन। पावसाळी अधिवेशन येत्या 30 जून पासून सुरू होत आहे। जवळपास 2 आठवडे हे अधिवेशन चालणार आहे आणि त्यानंतर मुंबई महापालिकेसह इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील असं बोललं जात आहे। त्यामुळे हिवाळी अधिवेशनात आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी विरोधक आक्रमक होणार हे वेगळं सांगायला नको। अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे तापण्याची चिन्ह आहेत तेही पाहूया। पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, अनेक ठिकाणी निर्माण झालेली पूरस्थिती, मावळमध्ये घडलेली पूल दुर्घटना, मुंबईच्या मुंब्रामधील लोकल दुर्घटना, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा वाद। पावसाळी अधिवेशनाच्या संदर्भात स्वतंत्र बैठका होतील, महाविकास आघाडीच्या होतील, शिवसेनेच्या होतील। अजून सगळ्या पावसाळी अधिवेशनाविषयी जी BAC झाली पाहिजे, बिझनेस ॲडव्हायझरी झाली पाहिजे। त्याच्यामुळे त्याच्यात एकदा कार्यक्रम ठरल्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीनं पावसाळी अधिवेशनाची तयारी करू। तशी पूर्वतयारी आम्ही सुरुवात केलेली आहे, परंतु त्याच्या बैठका मला असं वाटतं 25 तारखेनंतर होतील। महाविकास आघाडीमधील ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आतापासूनच पावसाळी अधिवेशनाचा प्लॅन आखायला सुरुवात केली आहे। गेल्या हिवाळी अधिवेशनातही विरोधक कुठे दिसले नाहीत, मात्र पावसाळी अधिवेशनासाठी विरोधकांनी आता चांगलीच तयारी केलेली आहे। वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक आता येणाऱ्या पुढील दिवसात एकटवलेले पाहायला मिळतील। विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या 2 अधिवेशनांमध्ये विरोधक कमकुवत दिसले। सत्ताधाऱ्यांची संख्या मोठी असल्यानं आवाज दाबला जातोय असा आरोप विरोधकांनी केला। त्यातच आता पावसाळी अधिवेशन हाकेच्या अंतरावर आहे आणि विरोधकांकडे सरकारच्या विरोधात मुद्देही आहेत। त्यामुळे या मुद्द्यांना धार लावून विरोधक सरकारवर तुटून पडणार असंच दिसतंय। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।